बट आता खूप दिवसांनी करतोय ब्लॉगिंग. ऑलमोस्ट मला 2-3 वर्षांनंतर मी ब्लॉगिंग करतोय. काहीच बघू शकतात रस्त्यांवर किती खड्डे आहेत. तर पुढे पेनच्या पुढे संबंध पण आता पण जी वॅगन उभी आहे यार. कशेडी बोगदामध्ये आलो आहोत. होतं जेवण, छान होतं जेवण. पप्पा कसं होतं जेवण? हाय गाईज, माझं नाव जय हरमलकर. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर जय हरमलकर ब्लॉग. आणि सर्वात आधी आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आधी पण ब्लॉगिंग करायचो बट आता खूप दिवसांनी करतोय ब्लॉगिंग. ऑलमोस्ट मला 2-3 वर्षांनंतर मी ब्लॉगिंग करतोय. मित्र आणि माझी फॅमिली खूप बोलली की तू ब्लॉगिंगमध्ये आहे, तू इंस्टाग्राम कंटेंट खूप चांगला करतो ब्लॉगिंगमध्ये, म्हणून आज खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. आणि हा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा. मी माझ्या बाबांसोबत चाललोय गावी नागपंचमीसाठी आणि थोडं गणपतीचं पण सामान आणि अपडेट आहे. खूप एन्जॉयमेंट. आणि या ब्लॉगमध्ये आपल्याला समजणार की मुंबई गोवा हायवेचा अपडेट आहे. जो कोण आता पुढे गावी जाणार आहे त्यांच्यासाठी पण काही अपडेट असेल की रोड रस्ता वगैरे कसा आहे ते या ब्लॉगमध्ये पण आपल्याला समजेल. का पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सला शेअर करा. चला आता निघत आहो आम्ही. गाडी स्टार्ट केली. गणपती बाप्पा मोरया. जाऊया बाप्पा, चलो बाय. लेट्स गो. तर गाईज आपण आता पनवेल सिटीला आलो आहोत. पनवेल सिटी क्रॉस करत आहे. तर पहिला आपण गाडीमध्ये डिझेल भरू. डिझेल कमी आहे गाडीमध्ये. पप्पा गाडी चालवतात, मी इथे बाजूला बसलोय आणि बघू शकतात. आणि इथे पनवेल क्रॉस करताना एवढा पाऊस. आता वाजले आहेत 4. मी आता पेनच्या जवळ आलो आहोत. तर रस्ता स्मूथ आहे, काय म्हणजे खड्डे बिड्डे नाही, एकदम सही रस्ता आहे. पाऊस खूप आहे आणि थोडा ट्रॅफिक आहे. बाकी रस्ता छान आहे. लेट्स सी पुढे कसं आहे, म्हणजे पुढे रस्ता वगैरे ते आपल्याला पुढे पेनच्या पुढे समजणार. तर पण हा रस्ता सही होता, काय प्रॉब्लेम नाही आला. आम्ही एकदम चांगल्या स्पीडने आलो. पाऊस तर आहेच, बघू शकतात. आता एवढाच मस्त रस्ता होता, परत खड्डे आले. ब्रिज तयार आहे पण तो चालू का करत नाही? काय नाही करत, पूर्ण ब्रिज तयार आहे, पूर्ण ब्रिज तयार आहे. लाल फितीमध्ये अडकलेलं आहे. हे काय ब्रिजची कंडिशन बघू शकता तुम्ही. म्हणजे कसं माहितीये, पॅच हार्डली 10-12 मिनिटाचा चांगला पॅच लागतो आणि परत हे असे खड्डे रस्ते. गणपतीपर्यंत होईल हे. गाईज आपण आता इंदापूरला आलो आहोत. आता मस्त रस्ते भेटले, काय प्रॉब्लेम नव्हता. एकदम सही मक्कन रस्ते, गाडी एकदम सही आम्ही पळवली. पप्पा कसे रस्ते मस्त होते ना, सुंदर. मध्ये तो एक पॅच आलेला. पॅच आले ना फक्त थोडं. ते आपण इंदापूरच्या मार्केट जवळ. आणि आपण या रस्त्याने गेलो तर आपण हे कोस्टल रोड तुम्हाला माहित असेल, वाया कोस्टल रोड जाऊ शकतो जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल. अजून कोकण
5:45. मी आता वर्डला थांबलो आहे. ते वडापाव खातोय. ही वडापाव, ही चटणी, ही चाय सुद्धा मागवली आहे. आता मी नाश्ता करतोय आणि इथून निघतो. चाय पियाला या. बाबा कशी आहे चाय? जोशी वडापाव थांबलो चाय पियाला. वडापाव खाल्ला, आता मी चाय पितो. चांगली चाय आणि वडापाव खाऊन झाला आहे. आता आम्ही निघत आहोत आणि माझी इथे एक गाडी उभी आहे. कुठली गाडी आहे दाखवतो मी. जी वॅगन उभी आहे यार, सही वाटतंय. आणि आपली गाडी ही आपली गाडी सेक्सी यार, सही वाटतंय. आता फटाफट निघू इथून आणि पुढचा प्रवास आहे. गाईज आता आपण चिपळूणला आलो आहोत. जे ट्रॅफिक मध्ये आहोत. ती DNDची कुठेतरी प्रॅक्टिस चालू आहे चिपळूणला. काम जवळपास हो, बऱ्यापैकी झालेलं आहे. काम चालू आहे जवळपास. इथे काहीतरी चालू आहे बस. काय चालू आहे काय माहित. गाईज आता वाजले 7:30. आता आपण चिपळूण क्रॉस करतोय. ड्रायव्हर थोड्या वेळाने आम्ही जेवायला जाऊ. कुठे चांगल्या हॉटेलमध्ये थांबून जेवू. थोडं लवकर जेवू आणि लाईट जेवू. त्यांनी कसं झोप नको व्हायला. कारण की आम्हाला बहुतेक घरी पोचायला रात्र होईल. संगमेश्वरच्या जवळच आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि आम्ही जेवण मागवलं आहे. वेस्ट आहे पप्पा घरून पण आणलं आहे थोडं तो. आणि मग आपण पुढच्या प्रवासाला एक सुरू करू. आता जेवून झालं आहे आमचं. आता आम्ही चाललोय गाडीला. संगमेश्वरला आलोय. वाजले आहेत पावणे 9 झालेत. आम्हाला इथे गावी पोचायला ऑलमोस्ट किती वेळ लागेल? 12 वाजतील आम्हाला पोचायला. तर लेट सी. मस्त होतं जेवण, छान होतं जेवण. पप्पा कसं होतं जेवण? जाऊया आता गाडीकडे. मॉर्निंग गाईज फ्रॉम कोकण. फायनली गावी पोचलोय मी. रात्री पोचलो मी 12 वाजता गावी. पाऊस आहे गावी बऱ्यापैकी आणि रस्ता पण चांगला होता, स्मूथ होता. काय प्रॉब्लेम नाही आला. सेफली गावी पोचलो. गाडी उभी तिथे. मस्त होती जर्नी. फक्त आपला मुंबई गोवा जो रोड आहे त्याचा अपडेट द्यायला गेलो. बघायला गेलो ऑलमोस्ट रोड एवढा म्हणजे चांगलाच आहे, एवढा काय खराब नाही. फक्त काय काय जे पॅचेस आहेत ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले ते थोडे खराब आहे. दॅट सीट. बाकी काय एवढं आहे. रस्ता ठीक आहे. फक्त संगमेश्वर क्रॉस केलं थोडासा तो पॅच खराब आहे. थोडे डायव्हर्जन्स भरपूर आहेत. रस्ता सही आहे, ऑलमोस्ट आहे. पण आय होप गणपतीपर्यंत तरी ठीक होईल तो. पण म्हणजे जे कोण गणपतीला गावी येत असेल मस्तपैकी होऊन जाईल रस्ता तो.
तिथेच संपूया. ब्लॉग कसा वाटला, ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला मला यूट्यूबला आवडलं तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे ब्लॉग्स येतील अजून ट्रॅव्हलिंगचे, एन्जॉय करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. आतासाठी बाय बाय.